लोकसभेच्या काही जागांचा तिढा अद्याप कायम आहे आणि त्यामधली महत्त्वाची एक जागा म्हणजे मुंबईतील मुंबई दक्षिण आणि त्याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतः सोबत आहेत. सर काय सांगाल, मुंबई दक्षिण जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये, मात्र आता दावेदार 3 आहेत, ते पण प्रभावी आहेत. तुम्ही देखील प्रचार केलेला आहे किंवा तुम्ही मोर्चेबांधणीला सुरुवात केलेली आहे. कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे? कारण आता दावेदार 3 आहेत. एक मंत्री मंगलप्रभात लोढा आहेत, तर दुसरे शिवसेनेचे नेते जे आहेत यशवंत जाधव ते देखील आहेत आणि खुद्द तुम्ही देखील आहात. तर काय वाटतं नेमकं हा तिढा नेमकं कधीपर्यंत सुटेल? मला माहित नाही दावेदार आहेत की नाहीत, पण निश्चितपणे तुम्ही जी नावं घेतली आहेत ती सर्व नेते मंडळी हे प्रभावी दक्षिण मुंबईतले नेते आहेत आणि त्यामुळे त्यांची नावं जर चर्चेत असतील तर ह्यात काय मला नवल वाटत नाही. कारण इकडे आपण बघितलं तर मी स्वतः विद्यमान आमदार आहे कुलाब्याचा. मंगलप्रभात लोढाजी हे मलबारीलचे आमदार आहेत. यशवंत जाधवजी हे बायकात अनेक वर्ष नगरसेवक म्हणून कार्यरत राहिले आहेत. त्यांच्या धर्मपत्नी या यामिनीताई ह्या पण आमदार आहेत आणि त्यामुळे आम्ही तिघही किंवा इतर पण लोक जी आहेत ती दक्षिण मुंबईत कार्यरत अनेक वर्षांपासून आहेत आणि त्यांचं प्राबल्य दक्षिण मुंबईत आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की अशा परिस्थितीत सगळ्या नावांचा विचार होणं हे अपेक्षितच आहे आणि त्यातून जो सर्वोत्तम उमेदवार ह्या मतदारसंघासाठी असेल त्याचं निवड होणं अपेक्षित आहे. आणि आपण बघितलं तर हा मतदारसंघ तसा कॉम्प्लेक्स आहे, वेगळा मतदारसंघ आहे. इकडे सोशो इकॉनॉमिक पॅटर्न जर आपण बघितलं तर इकडे जगातल्या सर्वात मोठ्या श्रीमंतांच्या हायराईज पण आहेत आणि सर्वात गरीब लोकांच्या झोपडपट्ट्याही आहेत, चाळकरी मंडळी पण आहे. इकडे उच्च वर्ग आहे, मध्यम वर्ग आहे. त्यामुळे वेगवेगळे कॉम्पोजिशन्स आहेत. इकडे आपण जर बघितलं तर रिलिजियस कॉम्पोजिशन पण फार डायव्हर्स आहे. म्हणजे आपल्याकडे जवळजवळ 38% मराठी मतदार आहे, 22% मुस्लिम मतदार आहे. इकडे 30% उत्तर भारतीय मतदार आहे. इकडे 8% जैन मारवाडी मतदार आहेत. इकडे 6% पारसी कॅथलिक मतदार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या समाजाचं प्राबल्य ह्या मतदारसंघात दिसून येतं. त्यामुळे अशा कॉम्प्लेक्स परिस्थितीत सर्वसमाविष्ट आणि सगळ्यांना साथ देणारा किंवा सोबत घेऊन जाणारा असा चेहरा देणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे निर्णय करत असताना आणि परत आपण बघितलं तर महायुतीत अनेक चांगले चेहरे आहेत. त्यामुळे त्या सर्व चेहऱ्यांमधनं चॉईस करणं पण तेवढंच कठीण असतं. त्यामुळे वेळ लागू शकतो. आता समोरच्यांकडे चॉईसच नाही आहे, द्यायला उमेदवारच कोण नाही आहे, म्हणून एक आहे त्यालाच त्यांनी परत रिनॉमिनेट करून टाकलं आहे, परत उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे आता खरं तर त्या खासदारांविषयी दक्षिण मुंबईतलं काय मत आहे आपण सगळ्यांनी बघितलं आहे की खासदारांचा चेहराच 10 वर्षात आम्ही बघितला नाही आहे. कामं करणंच सोडून द्या. आता अभ्युदयनगरच्या पुनर्विकासाचा प्रश्न असो, BDD चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्न असो, हे सगळे प्रश्न आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदेसाहेब, अजित पवारसाहेब यांच्या सरकारने त्वरित मार्गी लावले आहेत. आता गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न असो, तो पण ह्या सरकारने मार्गी लावला. परंतु केंद्र शासनाशी निगडीत BPTचा विषय असो किंवा डिफेन्स NOCचा विषय असो किंवा मिललँडचा विषय असो, या सगळ्या विषयात जी अपेक्षा स्थानिक लोकांची आपल्या खासदार प्रतिनिधीकडनं होती त्यांनी दिल्लीत हे प्रश्न कुठेच मार्गी लावले नाहीत. साधे लोकांमध्ये फिरून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या नाहीत आणि म्हणून दक्षिण मुंबईची जनता ही अत्यंत त्रस्त आहे आणि त्यांना बदल हा निश्चित हवा आहे. मात्र सर पाहायला गेलं तर 3 दावेदार आहेत. तुम्ही देखील सुरुवात केली होती, तुम्ही अनेक ठिकाणी फिरलात, लोढाजी देखील उत्सुक होते. कुठेतरी रस्सीखेच पाहायला मिळते का भाजपमध्ये? मुळीच नाही. मी आपल्याला ह्यापूर्वीच ऐकलं आहे. 2-2.5 महिने मी इकडे काम करत आहे, फिरत आहे, कामं लोकांची सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. हे मी स्वतःच वैयक्तिक स्वतःसाठी करत नाही आहे, हे मी करतो आहे महायुतीसाठी. जो महायुतीचा उमेदवार असेल त्याला ह्या सगळ्याचा फायदा होणार आहे. मी जी कामं केली असतील, मंगलप्रभात लोढाजींनी जी कामं केली असतील किंवा आम्ही जो जनसंपर्क साधला असेल त्याचा फायदा हा केवळ आम्ही उमेदवार असू तर आम्हाला होणार असं नाही आहे. तो कोणीही उमेदवार असेल महायुतीचा त्याला याचा फायदा होणार आहे. म्हणून आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत आणि आपल्याला मी आश्वासित करतो, जेवढी नावं आपण चर्चेत आहेत किंवा दावेदार आहेत असं म्हटलं आहात, त्या सर्वांचं एकच ध्येय आहे की इकडनं महायुतीचा उमेदवार निवडून यायला पाहिजे. मोदीजींना
बळ देण्यासाठी भारतात 400 पार हा नारा जो आमचा आहे तो खरा ठरवायचा आहे आणि म्हणून प्रत्येक जागाही महत्त्वाची आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार दक्षिण मुंबईतनं निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. मात्र सर, तो जो उमेदवार आहे तो नेमका कुठल्या चिन्हावरती लढावा अशी तुमची अपेक्षा आहे? नाही, स्वाभाविक आहे की भारतीय जनता पक्षाचे इकडे 2 आमदार आहेत, इकडे भारतीय जनता पक्षाचे अधिक नगरसेवक आहेत, भारतीय जनता पक्षाला मानणारा वर्ग मोठा आहे इकडे. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांची आमची हीच इच्छा आहे की ही जागा भारतीय जनता पक्षांनी लढवावी. परंतु आम्हाला ही निवडणूक आम्ही महायुतीत लढवत आहोत. त्यामुळे महायुतीचे नेते मिळून जो निर्णय घेतील तो निर्णय आम्ही स्वीकारू. सर, निर्णय झाला, उमेदवार घोषित झाला, त्यानंतर कुठेतरी नाराजी नाट्य पाहायला मिळेल का, किंवा याचा सर्वांचा परिणाम कुठेतरी निवडणुकांवरती होईल का असं वाटतं का? मुळीच होणार नाही, कारण आमचं ध्येय हे कॉमन आहे. ते आहे महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यायचं आणि दक्षिण मुंबईच्या मतदार जो त्रस्त आहे त्यांना बदल घडवण्यात मदत करायची. शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, एक नवा पक्ष तुमच्या सोबतीला आलाय, मनसेने पाठिंबा दिलेला आहे. काय वाटतं, मनसेचा किती तुम्हाला म्हणजे भाजपला एकंदरीत या निवडणुकीमध्ये फायदा होईल? मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा प्रभावी पक्ष आहे. त्यांना मानणारा एक मोठा मतदार वर्ग महाराष्ट्रात आणि मुंबईत आहे आणि त्यामुळे त्यांची साथ लाभणं हे महायुतीच्या फायद्यातच ठरेल. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत हा पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्याचं सगळ्यांनीच स्वागत केलेलं आहे आणि मला खात्री आहे की मनसेच्या पाठिंब्यातून जी संकल्पना आमची होती की महाराष्ट्रात 45 जागा किमान आणि मुंबईतल्या 6च्या 6 जागा निवडून आणायच्या, हे ध्येय साध्य करण्यासाठी निश्चितपणे अधिक पोषक परिस्थिती होईल. विरोधक एक असं म्हणतायत की महायुतीचं अजून जागा वाटप झालं नाही, त्यांच्यामध्ये काही अलबेल नाही आहे, मात्र आमच्या जागा वाटप झालं. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की विरोधकांकडे द्यायला उमेदवारच नाही आहेत, त्यामुळे जो मिळतो त्याला ते उमेदवारी देत आहेत. आमच्याकडे एकापेक्षा अधिक जास्त प्रभावी आणि प्रभावशाली चेहरे आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत निवड करणं यासाठी वेळ लागतो. खूप खूप धन्यवाद सर, साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन रोहितसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.